Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार. आपण सध्या आहोत नाशिकमध्ये. शेतकऱ्यांसाठी एक जनआक्रोश मोर्चा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आला होता आणि या मोर्चात काही शेतकरी सहभागी झाले होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय होत्या, मोर्चात सहभागी का झाले. नमस्कार सर, मी येवला तालुक्यातील नागरिक असून या गेल्या 5 वर्षापासून सरकारविषयी खूप निराश आहे. कारण 12,000 रुपयाचं 4,000 रुपये शेतकऱ्याचं किती आर्थिक नुकसान होत असेल याचा विचार करा. आणि याविषयी नुसतं सोयाबीन, कांदा असो, भाजीपाला असो किंवा इतर पिकं असो, सर्व शेतकऱ्यांना यांनी देशोधडी हो. काका, वैयक्तिक तुमचं काय नुकसान खेडेगावचे बाजारपाठ चाळीमध्ये कांदे साडले, परंतु काहीच नुकसान झालं. परत अतिवृष्टी झाली, पिकांचं नुकसान झालं, झालं मकांचं झालं, पूर्ण पीक वाया गेलं. सरकारने लवकरात लवकर आणि शेतकऱ्यांना पीक विमा तुमच्या काय आमच्या शेती मालाला भाव द्यावा, याच्यापेक्षा आम्हाला काही लागत नाही सरकारचं. फक्त शेती कांदा असो, सोयाबीन असो, मका असो, कोणतंही फक्त भाव मिळावा. 12,000 रुपये एकर कांदा लागतो आणि 800 रुपये कांदा विकू राहिला. त्याच्या पदरात काय, निम्मा माल सोडूनच गेला साहेब. त्याच्या पदरात काही 56 योजना 72-56 असे योजना आमच्या कष्टाला मोबाईलला मिळाला पाहिजे. फक्त शेती आमची सरकार विनंती. काय मागणी नेमकी? आमच्या शेतीमालाला भाव, आम्हाला तुमच्या योजनेपासून काही मोठेपणा नाही. उलट 17 कागद आणि इकून आमच्या शेतीमाला योग्य भाव मिळाला. आम्ही आमच्या आनंद त्यांनी प्रत्येक शेतीमालाचा टाकला. कांदे आज 700-800 रुपये क्विंटल विकू राहिले. त्या कांद्याला 700-800 रुपये खर्चच येतो, तर त्याचा काय उपयोग शेतकऱ्याला? याच्यासाठी आमच्या शेतीमालाला प्रत्येक शेतीमाल कोणताही असो त्याला भाव असला पाहिजे. लोक सुखी राहतील आणि एकाशाला बदलून करतील. तुम्हाला वाटतं का की हा जो मोर्चा काढला गेला आहे त्याच्यातून तुमच्या हातात हा जो मोर्चा काढला गेला आहे त्यामुळे तुम्हाला काही फायदा होईल? हो, नक्कीच. आमची मागणी आहे, फायदा पडत नाही. आमची मागणी मांडायची. आमची मागणी मांडल्यापेक्षा आहे ना, विरोधी पक्षानं त्याच्यावर जागा व्हावं आणि काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे सरकार जागा होईल. सरकार जागा होईल. आम्ही हा मोर्चा मात्र आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून हे शेतकरी इथे आलेले आहेत. सबसिडी नको आहे, त्यांच्या शेतमाल आहे त्याला योग्य भाव भेटला खुश राहतील अशी त्यांची भूमिका आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई.